नमस्कार, मी समिधा. आत्मविश्वास बे समिधा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप स्वागत. आपल्या आसपास असे खूप काही गोष्टी घडतात ज्यावर आपला विश्वास बसतो पण आणि नाही पण. अचानक आपल्याला असे वाटते जे आपल्याला जाणवले तो भास होता, पुन्हा वाटते नाही हे खरेच होते. अशा सर्व गोष्टींमध्ये आपण गोंधळून जातो आणि या सर्व गोष्टी आपल्यासाठी प्रश्नच बनून राहतात. अशाच प्रकारचा आज मी तुम्हाला एक अनुभव सांगणार आहे जो की सत्य असेल. तर चला वेळ न घालवता ऐकूयात. एक मोठी वस्ती होती ज्यामध्ये एकमेकांना लागून असे मोठमोठ्या चाळी होत्या. ज्या चाळीमध्ये भरपूर रहिवासी राहत होते. ते सर्व लोक एकमेकांबरोबर मिळून मिसळून बोलून चालून राहायचे. रात्रीचे जेवून झाले की अंगणात छान गप्पा मारत राहायचे. झोपायला जाण्याची वेळ झाली तरी त्यांच्या मुलांना ते नको असायचे, कारण तोही अंतर त्यांना नको असायचा. पण एके दिवशी त्या चाळीत अशी काय शांतता पसरली जशी काय त्या चाळीला कुणाची नजरच लागली. पहाटेस प्रत्येक जण नेहमीप्रमाणे उठले आणि प्रत्येकाची घाई गडबड सुरू होती. कुणाची शाळेत जाण्याची तर कुणाची ऑफिसला जाण्याची. तिथेच एक कुटुंब राहत होते ज्यांना सर्व काका काकी अशा नावांनी हाक मारायचे. त्या काका काकींकडे समोरच्या घरातली एक बाई आली आणि तिने काहीतरी त्यांना सांगितले. ते ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभावच बदलले. कुणाचे चेहरे दुःखी होते तर कुणाला धक्का बसल्यासारखे होते आणि कुणाला तर समजेच ना की नेमके झाले काय. शेवटी प्रत्येकाने एकमेकांना विचारले तेव्हा त्यांना समजले त्याच चाळीत राहणाऱ्या एका बाईचा मृत्यू झाला आहे आणि त्यामुळेच सर्व शांतता त्या चाळीत पसरली होती. रीतिरिवाजाप्रमाणे ज्या बाईचा मृत्यू झाला होता त्या बाईचा वस्तीतल्या सर्व लोकांनी शेवटचा निरोप घेतला. दुःख तर सर्वांनाच होते, पण जशी जशी संध्याकाळ होत गेली, काळोख पडत गेला, तशी तशी हळूहळू त्या चाळीमध्ये दुःखाबरोबरच भीती निर्माण होत गेली. अचानक काकांना एक कॉल आला आणि त्यांना कामानिमित्त बोलवण्यात आले. त्यावेळी वाजले होते 7. त्यावेळी त्या काकांची मुलं आणि त्यांची बायको म्हणजेच ती काकी त्यांना बोलली, आता नका जाऊ, खूप उशीर होईल यायला. काका बोलले, महत्त्वाचे काम आहे, जावे तर लागेल, तुम्ही जेवून झोपा, मी बाहेरच जेवून येईल. आणि काकांनी तयारी केली आणि ते निघून गेलेत. त्यावेळी 7:30 झाले होते. हळूहळू काळोख वाढत गेला. आता रात्रीचे 2, 2:15 झाले होते. संपूर्ण शांततेमध्ये कोणताही आवाज आला की प्रत्येकजण घाबरत होता. त्याच वेळी नेमके काकीचा दरवाजा कुणीतरी जोरजोरात ठोकू लागले. काकीही उठेना, काकी सुद्धा घाबरली होती, पण दरवाजा ठोकणं काही बंद होत नव्हतं. आणि त्याच वेळी बाहेरून आवाज आला, दरवाजा खोला. हा आवाज ऐकल्यावर काकी एवढी धडकन उठली आणि तेव्हा समजले की काका आले आहेत, ते दरवाजा ठोकतायत. काका घरात येताच काकीने आधी कडी लावून घेतली दरवाजाला आणि त्यानंतर ती जाऊन परत झोपली आणि पुन्हा तिने चादर अंगावर घेतली. त्यावेळी काका हे बघून बोललेत, किती घाबरता आहात तुम्ही, सर्व चाळीमध्ये एवढी शांतता पसरली आहे. असे ते काका सर्व बोलून पाणी पियालेत आणि तेही झोपले गेलेत. आणि शेवटी पहाट झाली, सूर्याचे किरण आली. त्यावेळी प्रत्येकाच्या जीवात जीव आला की एकदाची सकाळ झाली. शेजारची एक आजी आली आणि ती काकांच्या घरामध्ये दरवाजातच बसली. काकींनी काकांना चहा दिली. ती आजी बसली होती म्हणून तिलाही चहा दिली. आणि त्यावेळी काका बोलू लागले आजीला, काल रात्री मी 2:30 वाजता आलो तेव्हा सिंधुताई बाहेर भांडी घासत होती. ती सुद्धा एक बाई आहे, पण ती न घाबरता एवढ्या रात्री भांडी घासत होती. झाडून वगैरे काढले अंगण तिने. आणि मी जेव्हा दरवाजात आलो आणि दरवाजा ठोकतोय तर भीतीने हे लोक दरवाजा पण खोलत नव्हते. तेव्हा ते आजी बोललेत, अरे काल सिंधुताई जर भांडी घासत होती तर मला तू सांग, वस्तीतल्या तुम्ही सर्वांनी
शेवटचा निरोप कुणाचा घेतला रे? सिंधुताईला तर कालच आम्ही अग्नीला लावून आलो. मग मला सिंधुताई कशी दिसली आणि मला ते लक्षात कसे आले नाही? ह्या पूर्ण धक्क्यामध्ये काका खूप टाइम विचारच करत बसले. पुढील काही दिवस त्या चाळीमध्ये अशीच शांतता पसरली होती. तुम्हाला काय वाटते? काकांना जे दिसले ते खरे होते का भास होता? असा प्रश्न तुम्हाला पण पडला असेल ना? कमेंटमध्ये मला नक्की सांगू शकतात. भेटू पुन्हा अशाच सत्य अनुभवासहित. तोपर्यंत धन्यवाद.